या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत येणाऱ्या 5 मिनिटात सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची बौद्धिक दिवाळखोरी पाहायला मिळाली। राजकारणाची व्याख्या करताना देशाच्या जवानांचा अपमान केला गेलाय त्यांच्याकडून आणि पंढरपूरच्या भोसे इथल्या सभेत त्यांनी जवानांच्या पत्नी संदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केलंय। परिचारक हे भाजप पुरस्कृत विधान परिषदेचे अपक्ष आमदार आहेत। आज 10 महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील महापालिका निवडणुकांमुळे प्रचाराचा धुरळा उडाला होता। येत्या 21 तारखेला राज्यातील 10 महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे। तारखेनुसार साजरी केली जाणाऱ्या शिवजयंतीनिमित्त राज्यासह देश आणि विदेशातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे। शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा सकाळी 10 वाजता होणार आहे, तर राज्यभरात विविध संघटनांकडून मिरवणुका रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची फक्त लेना बँक आहे, देना बँक नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या सभेत शिवसेनेवर हल्लाबोल चढवला। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या सभेत समाचार घेतला। भरगच्च सभा ही आमची बँक आहे, तुम्हाला जनतेशी ना लेना ना देना असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिले। राज ठाकरे यांनी 5 वर्ष नाशिकमध्ये केवळ नक्कलच केली, विकास कामे नाही। त्यामुळे निवडणुकीनंतर राज ठाकरेंकडे केवळ नकला करण्याचंच काम शिल्लक राहणार असल्याची बोचरी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। तुमच्यासारखं व्यंगचित्र असेल तर मी व्यंगचित्र काढणारच अशा शब्दात राज ठाकरेंनीही पलटवार केलाय। मुंबईतील शेवटच्या सभेत राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या नावाखाली शिवसेनेचा मुंबईतील महापौर बंगल्यावरती त्यांचा डोळा आहे असा आरोप राज ठाकरेंनी शिवसेनेवर केला। दुसरे म्हणतात, आम्हाला बाळासाहेबांच्या नावाने महापौर बंगल्याची जागा गिळायची आहे, मग युतीसाठी कशाला आला होता असा टोला उद्धव यांनी राज ठाकरेंना हाणलाय। पुण्यातील सभेत गर्दीच नसल्यानं सभाच गुंडाळण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढावली। सदाशिव पेठेतील टिळक रोडच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्यानं मुख्यमंत्र्यांना भाषण न करताच माघारी फिरावं लागलं। शिवसेनेनं पाठिंबा काढल्यानंतर राज्यातील भाजप सरकार अल्पमतात आलं तर आम्ही पाठिंबा देणार नाही, हे मी लिहून द्यायला तयार आहे। तसंच शिवसेनेही पाठिंबा काढणार हे लिहून द्यावं असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला दिलंय। राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही हा शरद पवारांनी केलेला दावा शंकास्पद आहे असं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय। पवारांचा सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय। नाशिकमध्ये विकास कामं केली आहेत, आता लोक विकासाला मतदान करतात की पैशांना असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय। एबीपी माझाच्या कट्ट्यावर ते बोलत होते। याशिवाय भाजपसारखं राम मंदिराच्या विटा विकून मनसेनं पैसे मिळवले नाही असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपनं मुंबई महानगरपालिकेसाठी तयार केलेली मुंबई आणि भाजप मेड फॉर इच अदर ही जाहिरातच मागे घेतली आहे। जाहिरातीच्या सुमार दर्जामुळे सोशल मीडियावरून टीकेचा भडीमार सुरू झाला। अखेर मुख्यमंत्र्यांनी ही जाहिरात मागे घेण्याचे आदेश दिले। महापालिका मतदानासाठी अवघे काही तास बाकी असताना भाजपनं नागपूरचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। 80 वर्षावरील नागरिकांना टॅक्स नाही, आतापर्यंत नियमित टॅक्स भरला नाही अशा 70 वर्षावरील नागरिकांना 50% टॅक्समध्ये सूट, तसंच नागपूर शहराला 24 तास पाणी पुरवठा, शिक्षण हब, घर टॅक्स कमी करण्याचंही आश्वासन देण्यात आलंय। उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंनी रोड शो केला। या रोड शोसाठी आदित्य ठाकरे हेलिकॉप्टरद्वारे उल्हासनगरमध्ये आले होते। संपूर्ण शहरात रोड शो करत आदित्य यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या।
आरेतील मेट्रो कारशेड बद्दलचा वाद पुन्हा एकदा समोर आलाय। या संदर्भात आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मात्र आरे संदर्भात कोणतेही ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं नसल्याचं प्रीती मेनन यांनी म्हटलंय। मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात यश मिळाले। तामिळनाडू विधानसभेत आवाजी मतदानाच्या दरम्यान 122 आमदारांनी पलानीस्वामी यांना पाठिंबा दर्शवलाय। मुंबईतल्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद हा दहशतवादी असल्याचं पाकिस्ताननं मान्य केलंय। सईद याचा दहशतवादी कारवायांमध्ये समावेश असल्याचं पाकिस्ताननं पहिल्यांदाच मान्य केलंय। पाकिस्तानच्या पंजाब सरकारनं सईदवर दहशतवाद विरोधी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं वृत्त डॉन या वृत्तपत्रानं छापलंय।